1 मे 1960 रोजी ज्या वेळेला महाराष्ट्राची निर्मिती झाली, सरांनी मगाशी सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात असे दोन प्रकार होते आणि त्याचं नाव होतं मुंबई, राज्य होतं मुंबई. त्याचे दोन भाग होते, महाराष्ट्र आणि गुजरात. आणि त्यानंतर आर्थिकदृष्ट्या प्रशासकीयदृष्ट्या सोयीचं जावं याच्यासाठी दोन भाग पडले, त्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात असे दोन पद्धतीचं तिथं विभागणी करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा आहेत, ग्रामपंचायती आहेत, खेडेगाव आहेत, हा सगळा अभ्यास आपण केलेला आहे. मग आंतरराष्ट्रीय हा जो कामगार दिन आहे हा का साजरा करण्यात येतो, तर कामाच्या तासिका म्हणजे कामाची वेळ ही ठरवून दिलेली, कुणाची 8 तास असेल, कुणाची 12 तास असेल, परंतु प्रत्येकाला कामाच्या वेळा वाटून दिलेल्या आहेत. आठवड्यातून 1 दिवस साप्ताहिक दिलेली आहे, जेणेकरून 8 दिवसाचा त्याचा शीर उतरावा आणि त्याला आराम मिळावा, पुन्हा एनर्जी मिळावी, पुन्हा कामाला नवीन जोमाने उत्साहाने लागावं, यासाठी हे कायदे करण्यात आले. महिलांसाठी काही विशेष कायदे करण्यात आले, त्याच्यामध्ये प्रसूती रजा त्यांना मंजूर करण्यात आल्या. त्याचबरोबर काही शारीरिक अडचणी असतील, त्यांना काही समस्या असतील तर त्यासाठी विशेष रजा त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आल्या. आणि या सगळ्यामधून कामगारांना समान न्याय मिळावा, त्यांचं शोषण होऊ नये, त्यांना त्यांचं जीवन आनंदाने जगता यावं, योग्य कामाचा मोबदला मिळावा, यासाठी देखील आजच्या दिवशी नियोजन आणि तरतुदी करण्यात आल्या, कायदे करण्यात आले. आणि याच्यामुळं हा महाराष्ट्र दिन म्हणून कामगार दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून देखील सर्वत्र साजरा केला जातो. अशी ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे आणि आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलो, निश्चितच आपल्या सर्वांना याचा सार्थ अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.